Welcome to free online classes of physics with Lambor sir. So students, in this lecture, we are solving numericals which are based upon three concepts. First one is the banking of rods. Second concept is the conical pendulum. And third concept is the vertical circular motion. So based upon these concepts, number of formulas we have studied. And we will study in this lecture how to apply that formula. So the numerical number 8. In the previous lecture we have solved 7 numericals. Now the numerical number 8. What it means? Here a circular race course is there. And that circular race course track has radius 500 meter and is banked to 10 degree. म्हणजे हा जो सर्क्युलर रेस कोर्सचा ट्रॅक आहे तो बँक्ड आहे. बँकिंग अँगल 10 डिग्री आहे आणि त्याची रेडियस कर्वेचरची 500 मीटर आहे. इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेइकल अँड द रोड सरफेस इज 0.25, then they are asked to compute as maximum speed to avoid the slipping, and second one, optimum speed to avoid wear and tear of the tires. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ज्यावेळी अँगल ऑफ बँकिंग 0 डिग्री टू 90 डिग्रीच्या बिटवीन असेल, म्हणजे ग्रेटर दॅन 0 डिग्री आणि लेस दॅन 90 डिग्री असेल, त्यावेळी बँकिंग ऑफ रोड्सवर, बँक्ड कर्व रोडवर दोन प्रकारचे स्पीड लिमिट असतात व्हेइकलला. मॅक्झिमम स्पीड लिमिट असतं आणि मिनिमम स्पीड लिमिट असतं. isn't it? When the road is banked. मग त्यामुळे इथं तुम्हाला त्यातील मॅक्झिमम स्पीड लिमिट विचारलेलं आहे टू अवॉइड द स्लिपिंग ऑफ व्हेइकल. आणि सेकंड काय विचारलंय पहा, ऑप्टिमम स्पीड टू अवॉइड द विअर अँड टिअर ऑफ द टायर्स. म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स अबसेंट असताना किती ऑप्टिमम स्पीडनं आपण व्हेइकल ड्राईव्ह करू शकतो टू अवॉइड द विअर अँड टिअर ऑफ द टायर्स. म्हणजे टायरचं झिजणं जे आहे ते अवॉइड करायचं असेल तर किती ऑप्टिमम स्पीडनं आपल्याला त्या सर्क्युलर रेसकोर्स ट्रॅकवर ड्राईव्ह करावं लागेल. आणि इथं जी ची व्हॅल्यू आपल्याला 9.8 घ्यायला लागलेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल फाइंड आउट what are the given physical quantities. Of course, radius is given 500 meter, angle of banking is given 10 degree, coefficient of friction is given 0.25, and value of g is always, if it is not given you can produce it, 9.8. Now what we want to find? To find maximum speed to avoid the slipping, first one. Second, optimum speed to avoid the wear and tear of the tires. So these are to find and these quantities are given. Then the relation between given quantities and finding quantities are the formulas. So which are the suitable formulas? What is the upper speed limit on the banked circular road? So Vmax equal to under root rg mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे. आणि ऑप्टिमम स्पीड साठी फ्रिक्शनल फोर्स अबसेंट असताना फॉर्म्युला डिराइव्ह झालेला आहे. ऑप्टिमम स्पीड Vo equal to root rg tan theta. So let us try to solve the two formulas one by one in the calculation. So in the calculation, first of all, we will try to find maximum speed to avoid the slipping. तो फॉर्म्युला आपल्याला आहे तसा लिहावा लागेल. Vmax equal to under root rg mu s plus tan theta upon 1 minus mu s tan theta. हा फॉर्म्युला मुलांना तुम्ही लिहिल्यानंतर आता यामध्ये प्रॉपर सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. आणि सबस्टिट्यूट करताना प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे एकाच सिस्टीम ऑफ युनिट मध्ये पाहिजे. मग त्यासाठी गिव्हन इथं लिहित असताना सर्वांनाच एक तर एसआय सिस्टीम मध्ये लिहायचं किंवा सीजीएस सिस्टीम मध्ये लिहायचं, हे पहिली काळजी घ्यायची सर्वांनी.
all the physical quantities should be expressed in same system of units. तर हे सगळं SI सिस्टीम मध्ये आहे, त्यामुळे सबस्टिट्यूशन आपण इथं करू शकतो या फॉर्म्युल्यामध्ये. आणि येणारं जे आन्सर आहे मॅक्झिमम स्पीडचं ते देखील SI मध्येच येईल. सो इफ यू सबस्टिट्यूट radius equal to 500 meter, g equal to 9.8, mu s equal to 0.25 and tan theta 10 degree. हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर इक्वेशनचा फॉर्म हा असा बदलतोय. आता तुम्ही लॉग टेबलचा यूज करा, त्यामध्ये नॅचरल टँजंट मध्ये tan 10 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि त्याच वेळी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं पहा. 4900 500 multiplied by 9.8 केला तर, and this is the value of tan 10 degree. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करू आपण, ह्या दोघांची ऍडिशन करूया. 0.25 प्लस 0.1763 आणि ह्या दोघांचं इथं मल्टिप्लिकेशन करूया. त्यामुळे बदलणारा फॉर्म्युला कसा येईल पहा. अंडर रूट 4900 ऍज इट इज लिहिलेला आहे. दिस इज द ऍडिशन ऑफ न्यूमरेटर and 1 minus this is the multiplication of these two terms. आता 1 मधून ही टर्म मायनस करा. What you will get? Yes, 1 minus this term you will get 0.9559. आता काय करूया, न्यूमरेटर एकत्र लिहूया आणि डिनॉमिनेटर तुम्हाला एक टर्म मिळेल. सिरीज न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. मुलांनो इथं रेशो आहे आणि त्या रेशोचा पुन्हा स्क्वेअर रूट काढायचा आहे. त्यामुळे आपण काय करू, ह्याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन कसं लिहावं लागेल ह्यासाठी मी लॉगॅरिथम तुम्हाला समजून सांगणार आहे. सो लेट अस ट्राय टू फाइंड हाऊ द व्हॅल्यूज ऑफ दॅट स्क्वेअर रूट टर्म आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ह्या न्यूमरेटरचा लॉग घ्यावा लागेल, मायनस डिनॉमिनेटरचा लॉग घ्यावा लागेल आणि नंतर त्याचं रूट काढायचं. रूट म्हणजे पॉवर किती असते, हाफ असते. त्यामुळे हे कसं लिहिलं जातं लॉगॅरिथमिक स्टेप मध्ये ते पहा. सिरीज अँटीलॉग ऑफ हाफ, हाफ कशामुळे आलं, रूट असल्यामुळं. हाफ लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स आहेत, सो लॉग ऑफ 4900 प्लस लॉग ऑफ 0.4263 ह्या दोघांची ऍडिशन आपण करायची. दोघांच्या लॉगची ऍडिशन करायची. पहा ह्या दोघांचा लॉग बघताना ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 3 येईल, याची कॅरेक्टरिस्टिक्स बार 1 येईल आणि याची कॅरेक्टरिस्टिक देखील बार 1 येईल आणि त्यांचा लॉग तुम्ही लॉगरिथमिक टेबलच्या पेजवर बघा. सो अँटीलॉग ऑफ हाफ, दिस इज द लॉग ऑफ 4900 3.6902. so this is the log of this value minus this is the log of this term. आता काय करायचं, ह्या दोघांच्या लॉगची ऍडिशन करा आणि त्यानंतर त्यामधून हा लॉग मायनस करूया. सो अँटीलॉग हाफ ऑफ दिस व्हॅल्यू, ह्या दोघांची ऍडिशन इथं आली, मायनस हा नंबर, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करून घ्या. येस, अँटीलॉग हाफ ऑफ दिस व्हॅल्यू, ही व्हॅल्यू कुठून आली, ह्या दोघांच्या लॉगचं आपण सबट्रॅक्शन केलं. आता ह्या टर्मला 2 न डिवाइड करा. इफ यू डिवाइड दिस टर्म बाय 2 यू गेट अँटीलॉग ऑफ 1.6697. आता अँटीलॉग बघताना काय करायचं माहितीये का, फक्त मॅन्टिसाचा अँटीलॉग बघायचं. त्यासाठी अँटीलॉगच्या पेजवर जायला पाहिजे आणि अँटीलॉगच्या पेजवर गेल्यानंतर 0.66 चा 97 मध्ये बघायचं. ओके, मग तो किती लॉग आला, 4674. मग नंतर 4.6 मध्ये तुम्ही डेसिमल पॉइंट ठेवता, इंटू 10 कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे 10 आणि ते मर्ज केल्यानंतर आन्सर येईल 46.74. हे कशाची व्हॅल्यू आहे माहितीये का, दिस इज द मॅक्झिमम स्पीड. सो मॅक्झिमम स्पीड टू अवॉइड द स्लीपिंग इज 46.74 मीटर पर सेकंड. हे एक आन्सर झालं. दुसरं काय विचारलं माहितीये का, ऑप्टिमम स्पीड विचारले टू अवॉइड द वियर अँड टियर्स ऑफ द टायर्स. त्याचा फॉर्म्युला लिहूया. सो ऑप्टिमम स्पीड टू अवॉइड द वियर अँड टियर्स ऑफ द टायर, VO इक्वल टू
रूट आर जी टॅन थिटा. आर ची व्हॅल्यू लिहायची आहे, जी ची व्हॅल्यू लिहा आणि टॅन ऑफ 10 डिग्री. आता इथं टॅन ऑफ 10 डिग्री नॅचरल टेंजन मधून बघा लॉग टेबलच्या. सो यू विल गेट 4900 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि टॅन ऑफ 10 डिग्रीची व्हॅल्यू इथं आहे. ह्या दोघांचं पुन्हा मल्टिप्लिकेशन येईल. इथं दोन झिरोज मर्ज केल्यानंतर 49 मल्टिप्लाइड बाय 17.63 येईल आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अंडर रूट 863.87. आता याचा तुम्हाला स्क्वेअर रूट ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि त्यासाठी मी मदत केली पहा. काय केलंय, डेसिमल पॉइंट 8.6 च्या ठिकाणी ठेवला. त्यावेळेला 10⁻² तुम्हाला पॉवर ठेवावी लागली. आता काय करा, लॉग टेबलच्या स्क्वेअर रूटच्या पेजवर जा. स्क्वेअर रूटच्या पेजवर गेल्यानंतर 8.6 चा 38 मध्ये लॉग बघा. आता ऍक्च्युली 38 मध्ये न बघता 39 मध्ये बघा, कारण काय ही जी डिजिट तुम्हाला डिलीट करायचं आहे ते 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर आहे. त्यामुळे 8.6 चा 39 मध्ये लॉग बघा आणि तो येतो 2.940 आणि 10⁻² चा स्क्वेअर रूट किती येईल, 10⁻1. सो फायनली 10⁻1 मर्ज केल्यानंतर 29.40 मीटर पर सेकंड. So this is the optimum speed of vehicle to avoid the wear and tear of the tires on that circular race course track. आता आपल्याला आन्सर प्रॉपर लिहायला पाहिजे. So first one is the maximum speed to avoid the slipping. आपण फाइंड आउट केलंय. And second one is the optimum speed to avoid the wear and tears of the tires. So this is how we can solve the numerical based upon banked circular race course. Let us shift towards the next numerical. Once again, here is also a racing track of curvature how much? 9.9 meter is banked at angle. इथं थीटाची व्हॅल्यू तुम्हाला अशी दिलेली आहे, tan inverse of 0.5. Coefficient of static friction between track and tires of the vehicle is given. म्हणजे सेम जो तुम्ही 8 नंबरच्या न्यूमरिकल मध्ये सोडवलेला आहात त्याच पद्धतीचं गिवन आहे, फक्त व्हॅल्यू वेगळी आहे. आफ्टर दॅट आपल्याला काय विचारले पहा, डिटरमाइन द स्पीड लिमिट्स विथ 10% मार्जिन आणि इथं जी ची व्हॅल्यू तुम्ही 10 घेऊ शकता असं सांगितलं. आता इथं कसा प्रश्न येतो, स्पीड लिमिट्स कोणते कोणते असणार. हा जर रोड बँक्ड असेल तर बँक्ड रोडवर व्हेकलला अप्पर स्पीड लिमिट असतं व्ही मॅक्स आणि लोअर स्पीड लिमिट पण असतं व्ही मिनिमम. म्हणजे तुम्हाला दोन्ही स्पीड लिमिट काढावी लागतील आणि तीच स्पीड लिमिट्स विथ 10% मार्जिन तुम्हाला आन्सर सांगावं लागेल. म्हणजे लोअर स्पीड लिमिट काढलं की 10% तुम्ही वाढवून स्पीड लिमिट काढा, अप्पर स्पीड लिमिट काढलं की 10% कमी न ती व्हॅल्यू सांगायची आहे. म्हणजे 10% मार्जिन न ते आन्सर तुम्हाला स्पीड लिमिटचं लिहायचं आहे. मग त्या अगोदर आपण गिव्हन क्वांटिटीची लिस्ट करूया. व्हॉट आर गिव्हन, रेडियस इज गिव्हन, थीटा इज गिव्हन, अँगल ऑफ बँकिंग आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज गिव्हन and G is given. So radius, angle of banking, त्यामुळे tan theta मी असा लिहू शकतो, coefficient of friction and value of G. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे आणि फाइंड करण्यापूर्वी सगळ्या गिव्हन क्वांटिटीज एकाच युनिटच्या सिस्टीम मध्ये आहेत का चेक करूया. SI युनिट मध्ये लिहिलेलं आहे आपण सर्वांना. What to find? We want to find the speed limits with 10% मार्जिन. मग बँक्ड सर्क्युलर रोडवर दोन प्रकारची स्पीड लिमिट असतात, मॅक्झिमम स्पीड लिमिट असतं आणि मिनिमम स्पीड लिमिट असतं. सो मॅक्झिमम आणि मिनिमम स्पीड लिमिट काढायचे आहेत बट अंडर 10% मार्जिन. ती स्पीड लिमिट 10% च्या मार्जिन आपल्याला व्हॅल्यू सांगायची आहे. मग यासाठीचे फॉर्म्युले पहा कुठले आपल्याला आठवतात. दिस इज द फॉर्म्युला फॉर मिनिमम स्पीड लिमिट. This is the formula for maximum speed limit. आत्ताच आपण तो फॉर्म्युला इथं सॉल्व्ह केला होता.
आता प्रयत्न करू आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी. So first of all, we'll try to find minimum speed limit to avoid the slipping. फॉर्म्युला यूज करा मिनिमम स्पीड लिमिटचा. आर आणि जी ची व्हॅल्यू लिहा, टॅन थीटा लिहा, म्यूएस लिहा, ऑल दॅट व्हॅल्यूज यू कॅन सबस्टिट्यूट. 9.9 मल्टिप्लाइड बाय 10, कारण जी ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितली तुम्हाला. टॅन थीटाची व्हॅल्यू 0.5 मायनस 0.2. आता काय याच्या पुढे करायचं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 99 होईल, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन किती येईल 0.3. 1 प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येते पहा 99, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन 0.3, 1 प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0.1. सो फायनली 99 इंटू 0.3 अपॉन 1.1. आता इथं काय करा, याचा डेसिमल पॉईंट आणि याचा डेसिमल पॉईंट तुम्ही कॅन्सल करा, म्हणजे इथं राहिलं 3/11. सी दिस 3/11. 11 ना 99 ला डिवाइड करा, म्हणजे 9 राहील. 9 मल्टिप्लाय बाय 3 27, आणि 27 चा रूट जो आहे तो लॉगॅरिथमिक बुक मधून स्क्वेअर रूटच्या टेबलवर जा, पेजवर जा, आणि तिथून त्याचं स्क्वेअर रूट मिळेल 5.196 मीटर पर सेकंड. सो दिस इज द मिनिमम स्पीड लिमिट ऑफ व्हेकल. पण हे मिनिमम स्पीड लिमिट आपल्याला 10% च्या मार्जिननं सांगायचं आहे, म्हणजे यामध्ये 10% तुम्ही वाढवून स्पीड लिमिट किती होईल ते सांगायचं आहे. सो लेट अस ट्राय टू फाइंड अलाउड मिनिमम स्पीड लिमिट फॉर 10% ऑफ मार्जिन. सी हियर, allowed minimum speed should be 10% higher than this, कारण ते कंडिशन मध्ये लिहिलेलं आहे. मग हे मिनिमम स्पीड 10% हायर दॅन दिस कसं लिहायचं पहा. सो मिनिमम स्पीड, अलाउड मिनिमम स्पीड इक्वल टू गिव्हन स्पीड इक्वल टू 10% ऑफ दिस. मग 10% लिहिताना 110 अपॉन 100 होईल, इक्वल टू हे 1.1 येईल. सो 5.196 मल्टिप्लाइड बाय 1.1, म्हणजे 10% हायर स्पीड तुम्ही इथं काढणार मिनिमम स्पीड पेक्षा. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इझिली करता येईल, कारण 11 चा टेबल सर्वांना माहिती असतो. व्हॉट यू विल गेट 5.716 मीटर पर सेकंड. ऍक्च्युअल स्पीड किती मिळालं तुम्हाला 5.196 मीटर पर सेकंड. पण हे स्पीड काय 10% मार्जिननं अलाउड स्पीड आहे, म्हणजे 10% हायर स्पीड तुम्ही इथं फाइंड आउट केलं. आता असंच आपण मॅक्झिमम स्पीड लिमिट फाइंड आउट करूया. सो मॅक्झिमम स्पीड लिमिट टू अवॉइड द स्लिपिंग ऑफ व्हेकल, फॉर्म्युला लिहा. Vmax इक्वल टू अंडर रूट RG लिहिलात. दोघांच्याही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला लागेल, आर जी टॅन थीटा म्यूएस. इफ यू सबस्टिट्यूट दॅट व्हॅल्यूज, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 99 येईल, ह्या दोघांची ऍडिशन 0.7 होईल, आणि इथं 1 मायनस 0.1 होईल. सी दिस 99 0.7 1 मायनस 0.1, 1 मायनस 0.1 तुम्हाला 0.9 मिळेल, म्हणजे इथं 0.7 अपॉन 0.9, डेसिमल पॉइंट इग्नोर केला तर 7/9. या 9 न 99 ला तुम्ही डिवाइड केलं तर 11 मिळेल. 11 मल्टिप्लाइड बाय 7 77 सिरीज. आणि या 77 चं रूट पुन्हा एकदा लॉगॅरिथमिक टेबल मधून स्क्वेअर रूटच्या पेजवर बघा, यू विल गेट 8.775 मीटर पर सेकंड. सो दिस इज द मॅक्झिमम स्पीड लिमिट टू अवॉइड द स्लिपिंग. पण तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये सांगितलंय हे स्पीड लिमिट 10% च्या मार्जिननं लिहा. आता हे जर मॅक्झिमम स्पीड लिमिट असेल तर 10% हायर स्पीड सांगून चालणार नाही, 10% याच्यापेक्षा लोअर स्पीड सांगायला पाहिजे, कारण मॅक्झिमम स्पीडच्या 10% हायर गेलात तर डेफिनेटली तिथं ऍक्सिडेंट होईल. सो टू अवॉइड दॅट युअर मॅक्झिमम स्पीड लिमिट 10% च्या मार्जिन न सांगायचं, म्हणजे 10% लेस न सांगायचं. सो मॅक्झिमम स्पीड लिमिट हे तुम्हाला मिळालं. नाव allowed maximum speed should be 10% lower than this. मग 10% लोअर हे लिहायचं कसं, 10% हायर कसं लिहिलं 110 अपॉन 100. आता 10% लोअर कसं लिहायचं पहा, allowed maximum speed इक्वल टू तुम्ही जे स्पीड फाइंड आउट केलं मल्टिप्लाइड बाय 10% लोअर, म्हणजे 90 अपॉन 100.
आणि या दोघांचं पुन्हा 90/100 म्हणजे 0.9. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला मिळेल 7.898 मीटर पर सेकंड. So this is how we find maximum speed limit as well as minimum speed limit with 10% of margin. आता complete answer लिहिणं शिल्लक राहिलेलं आहे. फर्स्ट आन्सर मिनिमम अलाउड स्पीड आहे. You get the answer. Second, maximum allowed speed आहे with 10% of margin. So in this way, we have solved once again banking of road and based upon that the two formulas, maximum speed limit and minimum speed limit. So let us see next numerical. See here. Part of a racing track, once again racing track is there, is to be designed for curvature 72 meter radius. We are not recommending the vehicles to drive faster than 216 km per hour. याचा अर्थ हा जो रेसिंग ट्रॅक डिझाईन होतोय ज्याची रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर आहे, तिथं तुम्हाला ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर पेक्षा अलाव नाही. म्हणजे मॅक्झिमम स्पीड लिमिट तुमचं 216 किलोमीटर पर आवर असणार आहे. दिस इज द कंडिशन. देन विथ व्हॉट अँगल शुड बी द रोड बी टिल्टेड, म्हणजे तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग विचारलंय अशा प्रकारच्या रेसिंग ट्रॅकचा, जिथं रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर असेल आणि मॅक्झिमम सेफ्टी स्पीड 216 किलोमीटर पर आवर असेल, त्या ठिकाणचा अँगल म्हणजेच बँकिंग अँगल विचारलेला आहे. आणि सेकंड, बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी with respect to inner edge if the track is 10 meter wide. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथं इलेव्हेशन ऑफ आउटर एज विचारलेलं आहे, ओव्हर द इनर एज म्हणजे एच विचारलेलं आहे. आणि इथं जी ची व्हॅल्यू जर लागेल तिथं 10 यूज करा म्हणून सांगितलं. आता आपण गिव्हन लिहायचा प्रयत्न करू. या गिव्हन मध्ये रेडियस 72 मिळेल, मॅक्झिमम स्पीड लिमिट तुम्हाला 216 मिळेल पण किलोमीटर पर आवर मध्ये. त्यानंतर त्या ट्रॅकची विड्थ जी आहे ज्याला तुम्ही एल लिहिता 10 मीटर आहे आणि जी ची व्हॅल्यू 10 आहे. सी रेडियस लिहिले, ट्रॅकची विड्थ लिहिले, त्यानंतर मॅक्झिमम स्पीड किती आहे पहा, किलोमीटर पर आवर मध्ये आहे. मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्शन करताना तुम्हाला या नंबरला 5/18 न मल्टिप्लाय करावं लागेल. And if you multiply this and after solving you will get 60 meter per second. Once again, g ची व्हॅल्यू जर तुम्हाला कुठे लागत असेल तर ती 10 यूज करा. आता काय फाइंड करायचं आहे, दोन व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. एक तर अँगल ऑफ बँकिंग पाहिजे आणि दुसरा इलेव्हेशन ऑफ आउटर एज ओर द इनर एज पाहिजे. त्यामुळं फॉर्म्युले पण तसेच मिळतील तुम्हाला. अँगल ऑफ टिल्ट म्हणजे बँकिंग अँगल पाहिजे. सेकंड, हाईट ऑफ आउटर एज ओव्हर द इनर एज म्हणजे इलेव्हेशन पाहिजे. मग हे फाइंड करण्यासाठीचे फॉर्म्युले कोणते कोणते आहेत पहा. आणि ते फॉर्म्युले पाहण्या अगोदर ही डायग्राम रेफर केलात तर अधिक समजेल तुम्हाला. हाच तुमचा तो रेसिंग ट्रॅक जो बँक केलेला आहे तुम्ही, ही इनर एज आहे पहा इथं, आणि ही आउटर एज आहे. आणि आउटर एज तुम्ही एच एवढ्या हाईट मधून रेस केलेले आहे. सो एच इलेव्हेशन फाइंड आउट करायचं आहे. थीटा अँगल ऑफ बँकिंग झाला आणि 10 मीटर ही त्या ट्रॅकची विड्थ आहे. समजतं, स्मॉल एल ची व्हॅल्यू आहे. सो फॉर्म्युले अँगल ऑफ बँकिंग इक्वल टू tan इनव्हर्स v स्क्वेअर अपॉन rg लिहू शकता. त्यानंतर इलेव्हेशन साठी h इक्वल टू l sin थीटा. ऑल व्हॅल्यूज आर गिव्हन टू यू. Just only substitute and find the answer. Calculation ला start करू. Angle of banking of road is given by theta equal to tan inverse. लिहिला. What is the speed? 60. त्याचा स्क्वेअर करावा लागेल. What is the radius? 72. And what is the g? 10. If you make the square 3600.
ह्या मल्टिप्लिकेशनचं 720 पुन्हा तुम्ही सिम्प्लिफाय केलात तर इथं तुम्हाला 5 मिळेल, टॅन इनव्हर्स ऑफ 5. आता काय करायचं, नॅचरल टँजंटच्या पेजवर जायचं लॉग टेबलच्या, आणि त्या पेजमध्ये 5 व्हॅल्यू कुठे आहे शोधायची. मग त्याच्या डिग्री आणि त्याची मिनिट्स किती मिळतात पहा, 78 डिग्री 42 मिनिट्स. सो दिस शुड बी द अँगल ऑफ बँकिंग फॉर दॅट रेसिंग ट्रॅक. एक आन्सर मिळाला. आता अँगल ऑफ बँकिंग मिळालं असेल तर थिटा मिळाला, मग तुम्ही इलेव्हेशन काढू शकता ना, h इक्वल टू एल साइन थिटा. एल इज गिवन. सो height of outer edge with respect to inner edge म्हणजे elevation, h equal to L sin theta. L is 10 into sin of angle of banking. आता तुम्ही नॅचरल साइनच्या पेजवर जा. त्या नॅचरल साइनच्या पेजमध्ये 78 डिग्रीचा 42 मिनिट्स मध्ये अँगल शोधा. तो मिळेल 0.9810. मल्टिप्लिकेशन केलं 10 बरोबर तर मिळेल 9.810 मीटर. तर इलेव्हेशन काढली तुम्ही. आता आन्सर लिहिणं बाकी आहे. सो फर्स्ट आन्सर विल बी द अँगल ऑफ बँकिंग. सेकंड आन्सर विल बी द elevation of outer edge or the inner edge. So this is how the numericals will become little bit easy if you try to understand the concept. Now next numerical आपण बघू. The road in the question 10 म्हणजे आताच जो तुम्ही क्वेश्चन बघितला is constructed as per the requirement. म्हणजे काय, त्या ठिकाणची रेडियस ऑफ कर्वेचर 72 असेल, त्या ठिकाणचा अँगल ऑफ बँकिंग जो तुम्ही फाइंड आउट केलाय ऍज इट इज राहणार, आणि द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल ऑन दिस रोड इज नाव गिवन. म्हणजे आत्ताच्या या न्यूमरिकल मध्ये सेम रोड रेसिंग ट्रॅक कन्सिडर केलेला आहे, ज्या रेसिंग ट्रॅकची विड्थ 10 मीटर असेल, इलेव्हेशन ऍज इट इज तुम्ही फाइंड आउट केलेलं 9.810 समथिंग, रेडियस 72 मीटर असेल. पण इथं काय सांगितलंय, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल ऑन दिस रोड इज गिवन 0.8. देन विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट. अशा बँक्ड सर्क्युलर रोडवर लोअर स्पीड लिमिट कोणता असेल, बाय हाऊ मच कॅन द अपर लिमिट बी एक्सिडेड इन दिस केस. म्हणजे अशा प्रकारच्या बँक्ड रोडवर अप्पर लिमिट आपण किती एक्सीड करू शकतो, किती मॅक्झिमम स्पीडनं ड्राईव्ह करू शकतो, आणि कोणतं मिनिमम स्पीड लिमिट असेल. म्हणजे पुन्हा एकदा दोन्हीही स्पीड लिमिट काढण्याचं हा न्यूमरिकल आहे, म्हणजे रिव्हिजनच आहे. मग गिव्हन आपल्याला काय काय लिहिता येतील बघा. रेडियस आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्येच घेतली, टॅन थिटाची व्हॅल्यू 5 काढलेला आहात, आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला 0.8 दिलेला आहे, आणि जी ची व्हॅल्यू जिथं लागेल तिथं तुम्ही 9.8 किंवा 10 घेणार आहात. व्हॉट यू वॉन्ट टू फाइंड, लोअर स्पीड लिमिट करायचं आहे, व्ही मिनिमम. व्हॉट यू वॉन्ट टू फाइंड, अप्पर स्पीड लिमिट करायचं आहे, व्ही मॅक्स करायचं आहे. या दोघांचेही फॉर्म्युले ऑलरेडी तुम्ही एकदा सोडवलेले आहेत. सिरीज मिनिमम स्पीड लिमिट आणि मॅक्झिमम स्पीड लिमिटचा फॉर्म्युला पण लिहावा लागेल, गरज पुढे लागेल तर. कॅल्क्युलेशनला जाऊ आपण. मिनिमम स्पीड लिमिट टू अवॉइड द स्लिपिंग ऑफ व्हेकल्स फॉर्म्युला लिहिला. या फॉर्म्युल्यामध्ये आर म्हणजे 72, जी ची व्हॅल्यू आपण 10 किंवा 9.8 घेऊ शकता, टॅन थिटाची व्हॅल्यू प्रोव्हाइडेड आहे 5, म्यूएस ची व्हॅल्यू 0.8. इफ यू सबस्टिट्यूट दॅट व्हॅल्यूज, देन 72 मल्टिप्लाइड बाय 10. हे 10 का घेतलं तर इथं म्हटलंय पहा, द रोड इन क्वेश्चन नंबर 10 इज कन्स्ट्रक्टेड ऍज पर द रिक्वायरमेंट्स. म्हणजे 10 नंबरच्या न्यूमरिकल मध्ये ज्या रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत त्याच कंडिशनला हा रोड कन्स्ट्रक्ट केलेला आहे, म्हणून तिथं जी ची व्हॅल्यू 10 दिली ती 10 ची आपण इथे घेतली. आता जर ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं आणि इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, व्हॉट यू विल गेट, इथं 720 मिळेल, इथं 4.2 मिळेल, आणि इथं 1 प्लस 4 मिळेल. पुन्हा एकदा न्यूमरेटर एकत्र लिहूया, 720 मल्टिप्लाइड बाय 4.2 डिवायडेड बाय 5. आता 720 ला 5 न डिवाइड केलं
तर ती डिव्हिजन येते 144 मल्टिप्लाइड बाय 4.2. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 604.8. आता ह्याचं रूट काढायचं बऱ्याच वेळेला तुम्हाला मी सांगितलंय. ते रूट काढल्यानंतर आन्सर येईल मिनिमम स्पीड लिमिट इक्वल टू 24.6 मीटर पर सेकंड. आणि हे मिनिमम स्पीड लिमिट आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये व्यक्त करायचं आहे. मुलांना आठवतं का बघा, किलोमीटर पर आवर मधलं स्पीड मीटर पर सेकंड मध्ये करताना तुम्ही कितीने मल्टिप्लाय करता? 5/18. आणि इथं आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. मीटर पर सेकंड शुड बी कन्वर्टेड इनटू किलोमीटर पर आवर. म्हणजे या टर्मला 18/5 न मल्टिप्लाय करा. द आन्सर विल बी इन किलोमीटर पर आवर. आता काय करूया, ह्या न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर. व्हॉट यू विल गेट? 442.8 मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर डिवाइडेड बाय 5. 5 न डिवाइड केल्यानंतर you will get 88.56 kilometer per hour. What is this? This is the lower speed limit of vehicle to avoid the slipping, isn't it? हे आपल्याला विचारलं होतं. दुसरं काय विचारलंय पहा. हे पहा, फर्स्ट विचारलेलं आहे will there be any lower speed limit? Yes, there will be lower speed limit of 88.56 kilometer per hour. आता इथं तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग किती दिलंय बघा मला. अँगल ऑफ बँकिंग tan थीटा इक्वल टू 5. म्हणजे थीटा इक्वल टू किती? tan इनव्हर्स ऑफ 5. आणि tan इनव्हर्स ऑफ 5 जर तुम्ही फाइंड आउट केलात तर आन्सर किती येतं? 78 डिग्री 42 मिनिट्स. पहा मला एक कंडिशन आठवते का बघा. जर तुमचा अँगल ऑफ बँकिंग 45 किंवा 45 पेक्षा ग्रेटर असेल, आठवतं का कंडिशन पहा. अँगल ऑफ बँकिंग जर 45 किंवा 45 पेक्षा ग्रेटर असेल तर तुमचं अप्पर स्पीड लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. म्हणजे तो जर रेसिंगचा ट्रॅक बँक करताना अँगल ऑफ बँकिंग हा 45 किंवा याच्यापेक्षा ग्रेटर ठेवला तर अप्पर स्पीड लिमिट, मॅक्झिमम स्पीड लिमिट कॅन बी एक्सटेंडेड अप टू इन्फिनिटी. त्यामुळं सेकंड क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळालं. बाय हाऊ मच वी कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सिडेड इन दिस केस. किती एक्सिड करू शकतात? इन्फिनिटी पर्यंत. सो विल ट्राय टू फाइंड द आन्सर अँड राईट द आन्सर. लोअर स्पीड लिमिट फॉर बँक रोड मिळालेला आहे आणि अप्पर स्पीड लिमिटला आपण लिहायचं ॲज द अँगल ऑफ बँकिंग इज ग्रेटर दॅन 45 डिग्री. किती आहे? 78 डिग्री ना. ग्रेटर दॅन 45 डिग्री. देर इज नो अप्पर स्पीड लिमिट. Speed limit can be exceeded up to infinity. So this is how you can once again solve the numericals based upon banked circular road. Now let us solve the next numerical, which is based upon conical pendulum. See here, what is given to us? A conical pendulum has length is given 50 centimeter, capital L ची value आहे. Its bob of mass 100 gram, mass small m is given, performs UCM in horizontal plane so as to have a radius of the path 30 centimeter. म्हणजे horizontal circle जे फॉर्म होईल ना त्याची रेडियस दिलेली आहे स्मॉल r 30 सेंटीमीटर. मग काय विचारलंय आपल्याला पहा. अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ वर्टिकल फाइंड आउट करा. म्हणजे सेमी वर्टिकल अँगल काढायचा. टेन्शन इन द सपोर्टिंग थ्रेड म्हणजे त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन काढायचं आहे. आणि थर्ड काय विचारले बा, स्पीड ऑफ द बॉब. कोणत्या स्पीडनं तो बॉब युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय इन द हॉरिझॉन्टल प्लेन. आता यावरून पहिल्यांदा आपण गिव्हन क्वांटिटीची लिस्ट करूया. लेंथ 50 सेंटीमीटर आहे, मास 100 ग्रॅम आहे, रेडियस 30 सेंटीमीटर आहे. सो गिव्हन लेंथ 50 सेंटीमीटर आपण मीटर मध्ये लिहिली,
रेडियस 30 सेंटीमीटर मीटर मध्ये लिहिली. अजून काय लिहिणं गरजेचं आहे? मास ऑफ द बॉब 100 ग्रॅम, ते आपण केजी मध्ये लिहिलं. मुलांना हे मुद्दाम होऊन एकाच सिस्टीम ऑफ युनिट मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे एस आय सिस्टीम ऑफ युनिट मध्ये लिहिलेलं आहे. असंच लिहायला पाहिजे. एक सीजीएस मध्ये, एक एस आय मध्ये अशा व्हॅल्यूज ठेवून आन्सर करेक्ट येत नाही. यू विल बी नॉट अलाउड एनी मार्क्स फॉर दॅट. सो दीज आर द गिव्हन क्वांटिटीज. नाव व्हॉट वी वॉन्ट टू फाइंड, 3 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सी हियर, अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल थीटा काढायचे आहे तुम्हाला. टेन्शन इन द स्ट्रिंग काढायचं आहे T0 आणि स्पीड ऑफ द बॉब काढायचं आहे V. So let us try to write the formulas, and before writing the formulae we will see the diagram of conical pendulum. See here. आता या कोनिकल पेंडुलमच्या डायग्राम मध्ये हे L दिलेलं आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग दिलेलं आहे. बरोबर आहे ना, लेंथ दिलेली आहे. ही रेडियस पण दिलेली आहे तुम्हाला. आणि इथं बॉब जो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतोय त्याचं मास दिलेलं आहे. मग विचारलं काय? अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल, हा अँगल विचारलाय तुम्हाला. आणि मला हा अँगल काढण्यासाठी मी काय करेन, टॅन थीटा लिहिन इथं. टॅन थीटा जर मी काढलं तर अपोजिट साइड टू ऍडजस्टंट साइड हा रेशिओ येतो ना. अपोजिट साइड म्हणजे रेडियस आहे अपॉन एच, म्हणजे टॅन थीटा इक्वल टू आर अपॉन एच. हा फॉर्म्युला जर यूज केला मी, पहा इथं फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला तोच येतो, टॅन थीटा इक्वल टू आर अपॉन एच. आणि तो तुम्ही पुढे जाऊन प्रूव्ह केलाय व्ही स्क्वेअर अपॉन आर सी. पण व्ही दिलेलं नाही तुम्हाला, बरोबर आहे ना, त्यामुळे हाच फॉर्म्युला लागेल आर अपॉन एच. मग एच कसं फाइंड करणार? एच फाइंड करता येईल, हे आर माहिती आहे, बरोबर आहे ना, आणि हे एल माहिती आहे. पायथागोरस थेरमने एच फाइंड करता येईल. आणि एच फाइंड केलं, आर इज गिवन, टॅन थीटा मिळेल तुम्हाला, त्यावरून थीटा काढू शकता. अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. सेकंड काय विचारलंय? टेन्शन इन द स्ट्रिंग. मग टेन्शन इन द स्ट्रिंग सोडवण्यासाठी हे दोन कंपोनेंटचा विचार करायचा. T0 cos थीटा इक्वल टू mg लिहीन मी, त्यावरून मला T0 इक्वल टू काय येईल, mg अपॉन cos थीटा हे मिळेल. आणि तिसरा स्पीड ऑफ द बॉब, हे पहा मुलांनो, v स्क्वेअर इक्वल टू rg टॅन थीटा, मग v इक्वल टू रूट rg टॅन थीटा. सी हियर, टेन्शन इन द स्ट्रिंग काढण्यासाठी हा फॉर्म्युला इथून लिहिला, आणि स्पीड ऑफ द बॉब v इक्वल टू rg टॅन थीटा यावरून लिहिला. हे तिन्ही फॉर्म्युले कोनिकल पेंडुलमचे आपण डिराइव्ह केलेले आहेत. सो लेट अस स्टार्ट टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज. आता या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे आर माहिती आहे आपल्याला, एल माहिती आहे, पण एच माहित नाही. सो युजिंग पायथागोरस थेरम वी कॅन राईट एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एच फाइंड करायचं आहे म्हटल्यानंतर एच स्क्वेअर इक्वल टू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, त्यांच्या व्हॅल्यू लिहा, स्क्वेअर करा, मायनस केल्यानंतर 0.16. मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर किती येईल, एच पहा 0.4. एच मिळालं तुम्हाला. आर माहिती आहे, टॅन थीटा काढू. अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल थीटा इक्वल टू टॅन इनवर्स आर अपॉन एच. आर ची व्हॅल्यू माहिती आहे, एच ची व्हॅल्यू माहिती आहे, ह्या दोघांचा रेशो 0.75. आता इनवर्स करा, नॅचरल टँजंटच्या पेजवर जा आणि टॅन इनवर्स ऑफ 0.75 बघा किती डिग्री आणि किती मिनिट्स मिळतात. यू विल फाइंड 36 डिग्री 52 मिनिट्स. एक आन्सर मिळाला तुम्हाला. आता दुसऱ्या आन्सर साठी तुम्हाला T0 काढायचं नाही तर टेन्शन, त्यासाठी फॉर्म्युला हा यूज करणार ना. मग हा थीटा तुम्ही डायरेक्ट इथं सबस्टिट्यूट करू शकता आणि आन्सर काढू शकता. किंवा कॉस थीटा जर इथं मी घेतला तर कॉस थीटा हा रेशो कशाच येतो, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग ऍडजस्टंट साइड तुम्हाला माहिती आहे, एच ची व्हॅल्यू इथं काढलाय तुम्ही, आणि हायपोटेनियस म्हणजे त्या पेंडुलमची लेंथ एल माहिती आहे. मग कॉस थीटा डायरेक्ट थीटाची व्हॅल्यू लिहून काढा, किंवा कॉस थीटा इक्वल टू एच अपॉन एल लिहून काढा. See this, tension in the supporting string can be written as T0 equal to mg upon cos theta, आणि cos theta म्हणजे h upon l. हे l न्यूमरेटरला लिहिता येईल तुम्हाला, l into mg upon h. आता ह्या तिघांच्याही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, h ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले, तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. इफ यू परफॉर्म दॅट कॅल्क्युलेशन्स, द टेन्शन इन द स्ट्रिंग विल बी 1.225 न्यूटन. सेकंड आन्सर झालं. आता थर्ड काय करायचं आहे, स्पीड ऑफ द बॉब. त्याचा फॉर्म्युला v इक्वल टू अंडर रूट rg टॅन थीटा. आर ची व्हॅल्यू माहिती आहे,
जी ची व्हॅल्यू माहिती आहे आणि टॅन थिटाची व्हॅल्यू इथं घेऊ शकता. इफ यू परफॉर्म दिस कॅल्क्युलेशन्स यू विल गेट अंडर रूट 2.205. याचं रूट पुन्हा एकदा लॉग टेबलच्या पेजवरून बघा. आन्सर विल बी 1.485 मीटर पर सेकंड. आता जी जी आन्सर फाइंड केलेली आहेत ती तुम्हाला आन्सर म्हणून 3 वेळा लिहावी लागते. Since this is the proper way to solve a numerical and get out of marks. Now we will shift towards last concept of the circular motion, vertical circular motion, isn't it? आणि त्याच्यावरच आपण एक न्यूमरिकल प्रॅक्टिस करूया. See here. A stone of mass 2 kg tied to a light inextensible string of length 3.6 meter. Are you getting this? एक स्टोन तुम्ही स्ट्रिंगला बांधलेला आहात. त्या स्ट्रिंगची लेंथ आहे 3.6 मीटर. इज व्हील्ड इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 3.6 मीटर. मग बरोबरच आहे. स्ट्रिंग व्हर्टिकल मध्ये फिरवताय ज्याला एक स्टोन तुम्ही टाय केलेला आहे. याचा अर्थ व्हर्टिकल सर्कलची रेडियस स्ट्रिंगच्या लेंथ एवढी असेल. इफ द रेशो ऑफ मॅक्झिमम टेन्शन इन द स्ट्रिंग टू द मिनिमम टेन्शन इन द स्ट्रिंग इज 3. तुम्हाला सर्वांना माहिती आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये 3 पोझिशन्स बघितल्या होत्या तुम्ही. लोएस्ट पोझिशन, टॉप पोझिशन आणि हॉरिझॉन्टल पोझिशन. यापैकी स्ट्रिंग मधलं टेन्शन लोएस्ट पोझिशनला मॅक्झिमम असतं, हायेस्ट पोझिशनला मिनिमम असतं आणि हॉरिझॉन्टलला मिडवे व्हॅल्यू असते. बरोबर ना? तर त्या मॅक्झिमम आणि मिनिमम टेन्शनचा रेशो तुम्हाला 3 दिलेला आहे. मग विचारलंय काय बघा. Then determine the speed of the stone at the highest point of the circle. आणि इथं यूज करा जी ची व्हॅल्यू 10. मग इथं तुमच्या लक्षात आलं की स्टोनचं मास 2 kg आहे. स्ट्रिंगची लेंथ आणि व्हर्टिकल सर्कलची रेडियस 3.6 आहे. टेन्शन मॅक्झिमम टेन्शन मिनिममचा रेशो 3 आहे आणि जी ची व्हॅल्यू 10 आहे. त्यामुळे गिव्हन मध्ये तुम्हाला काय लिहिता येईल पहा. स्ट्रिंगची लेंथ आणि रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्कल सेम, मास ऑफ द स्टोन, जी ची व्हॅल्यू आणि हा रेशो दिलाय ना टी मॅक्झिमम अपॉन टी मिनिमम. सिरीज मॅक्झिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शनचा रेशो 3 दिलेला आहे. आता काय फाइंड करायचं आहे तुम्हाला. स्पीड ऑफ द बॉब ऍट हायेस्ट पॉइंट ऑफ द सर्कल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे जर लूपिंग द लूप कंडिशन फॉलो होत असेल तर हायेस्ट पॉइंटला बॉबचं स्पीड जे असते ते रूट आर जी असतं. लोएस्ट पॉइंटला असतं रूट 5 आर जी आणि हॉरिझॉन्टल पॉइंटला असतं रूट 3 आर जी. पण इथं तुम्हाला ती कंडिशन सांगितलेली नाही. सो वी वॉन्ट टू फाइंड द स्पीड ऑफ बॉब ऍट हायेस्ट पॉइंट ऑफ द सर्कल. आता इथं फॉर्म्युले लिहायचा प्रयत्न करू. पहा. ऍट लोएस्ट पोझिशन टेन्शन इन द स्ट्रिंग इज मॅक्झिमम. माहिती आहे आपल्याला सर्वांना. आणि ते मॅक्झिमम टेन्शनचा फॉर्म्युला mvl स्क्वेअर अपॉन r प्लस mg. हे vl काय माहितीये का. स्पीड ऑफ द बॉब ऍट लोएस्ट पोझिशन. जे मॅक्झिमम असतं रूट 5 आर जी असतं. त्याचबरोबर ऍट हायेस्ट पोझिशन टेन्शन इन द स्ट्रिंग इज मिनिमम आणि मिनिमम टेन्शन मिळतं तुम्हाला mvh स्क्वेअर अपॉन r मायनस mg. हे vh काय. स्पीड ऑफ द बॉब ऍट हायेस्ट पोझिशन. या दोघांचा यूज करून तुम्ही आता न्यूमरिकल सोडवू शकता आणि यातील तुम्हाला व्हीएच काढायचं आहे. बरोबर ना. हायेस्ट पॉइंटला बॉबचं स्पीड काढायचं आहे. सो कॅल्क्युलेशन जर घेतलात युजिंग द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणून व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ तुम्ही नेहमी अप्लाय करू शकता कारण तिथं कन्व्हर्शन होत असतं. कायनेटिक एनर्जी कन्व्हर्ट्स इनटू पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्ट्स इनटू कायनेटिक एनर्जी. इथं एक पॉइंट असा आहे की बॉब ज्या वेळेला लोएस्ट पोझिशनला येईल त्यावेळेला त्याची पोटेन्शियल एनर्जी 0 असेल कारण का ती रेफरन्स लेवल असणार आणि तिथं फक्त कायनेटिक एनर्जी असेल. पण ज्या वेळेला बॉब तो हायेस्ट पोझिशनला असेल त्यावेळेला त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी पण असणार आणि पोटेन्शियल एनर्जी पण असणार. त्यामुळं एनर्जी कॉन्झर्वेशनच्या लॉ नुसार तुम्ही असं लिहू शकता कायनेटिक एनर्जी ऍट बॉटम इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट टॉप प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट टॉप. मला टॉपला या दोन्ही एनर्जी असणार पण बॉटमला पोटेन्शियल एनर्जी 0 असणार.
का तिथे h0 हाईट 0 म्हणून. मग कायनेटिक एनर्जी ॲट बॉटम कसं लिहिता येईल बघा. हाफ एम व्ही एल स्क्वेअर हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. कायनेटिक एनर्जी ॲट टॉप हाफ एम व्ही एच स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप एम जी एच. आणि एच किती येणार माहिती आहे का मला टॉपचं 2 टाइम्स रेडियस येणार, डायमीटर येणार एच. यातून काय करायचं आपण प्रत्येक टर्म मधून एम कॅन्सल करूया आणि प्रत्येक टर्मला 2 न मल्टिप्लाय करूया. पण 2 न मल्टिप्लाय केलं तर इथलं 2 कॅन्सल होईल, इथलं 2 कॅन्सल होईल, पण इथं 2 मात्र शिल्लक राहील. सी व्ही एल स्क्वेअर व्ही एच स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस जी आणि हे 2r कुठून आलं, एच ची व्हॅल्यू 2r एवढी असते. आफ्टर दॅट इथून आपण व्ही एच स्क्वेअर काढायचा प्रयत्न करूया. हा ओके, इथं या दोघांचं मल्टिप्लिकेशन दाखवलं आणि हे मल्टिप्लिकेशन 4rg आलं, याला आपण इक्वेशन 1 लिहिलं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरून हा फॉर्म्युला मिळाला. नाव टेकिंग रेशो ऑफ टेन्शन्स, मॅक्झिमम टेन्शन अपॉन मिनिमम टेन्शन ह्या दोघांचा रेशो आणि हे दोघांचेही फॉर्म्युले मी पाठीमागे आपण लिहून घेतलेले आहेत. या फॉर्म्युला मधून कॅन्सल होणारी टर्म कोणती रे, मास आहे दोन्ही टर्म मधून कॉमन निघेल, मास आहे दोन्ही टर्म मधून कॉमन निघेल, कॅन्सल होईल. व्हॉट विल रिमेन व्हीएल स्क्वेअर अपॉन आर प्लस जी व्हीएच स्क्वेअर अपॉन आर मायनस जी, बरोबर ना. आणि हा रेशो गिव्हन आहे पहा 3. मग मला कसं लिहिता येईल पहा, 3/1 इक्वल टू दिस न्यूमरेटर डिवायडेड बाय दिस डिनॉमिनेटर. पण लिहिताना काय केलंय माहितीये का, ह्या आर न मल्टिप्लाय केलाय आणि डिनॉमिनेटर सेम घेतलाय आणि तो आर आणि इथला आर कॅन्सल होईल. सो व्हीएल स्क्वेअर प्लस आरजी याची व्हॅल्यू, व्हीएच स्क्वेअर मायनस आरजी ह्याची व्हॅल्यू आणि याचा डिनॉमिनेटर आर आणि याचा डिनॉमिनेटर आर कॅन्सल झाला. आता मी पुढे काय करेन, इक्वेशन 1 मधून इथं मी व्हीएल स्क्वेअर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करेन. हे सो युजिंग इक्वेशन 1 I can substitute the value of VL square here. पहा काय चेंज होणार आहे स्टेप, VH square plus 4RG plus RG. This is the value of VL square. मग VH square हे 4RG plus RG 5RG होईल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे तसाच. आता काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ह्या डिनॉमिनेटरला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि ह्या न्यूमरेटरला 1 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो न्यूमरेटर आहे तसाच राहिला, डिनॉमिनेटरला 3 न मल्टिप्लाय केलं, हा ब्रॅकेट सॉल्व करा, व्हॉट यू विल गेट 3VH स्क्वेअर मायनस 3RG. आता काय करू आपण, हे 3RG मायनस ची टर्म इकडे घेऊन गेला तर 8RG होईल आणि हे VH स्क्वेअर इकडे घेऊन गेलं तर 2VH स्क्वेअर येईल. पहा 2VH स्क्वेअर इक्वल टू 8RG. 2 न 8 ला डिवाइड केला तर 4RG मिळेल. VH स्क्वेअर इक्वल टू 4RG. R म्हणजे स्ट्रिंगची लेंथ किंवा व्हर्टिकल सर्कलची रेडियस 3.6 दिलेले आहे तुम्हाला. G ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितलेली आहे. ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन येतं 144. मग रूट घेतलात तर VH इक्वल टू 12 मीटर पर सेकंड. And this is the question, this is the aim to find. You are asked to find the speed of the bob at highest position which is 12 meter per second. हेच फक्त आन्सर मध्ये तुम्हाला लिहावं लागेल. Speed of the bob at highest point of the circle. So in this way we have completed the numericals which are based upon the first part of rotational dynamic. What is the name of that part? Circular motion. सर्क्युलर मोशन मध्ये जे जे पण कन्सेप्ट तुम्ही शिकला त्या प्रत्येक कन्सेप्ट वरील फॉर्म्युल्यावर आधारित आपण न्यूमरिकल फर्स्ट लेक्चर मध्ये आणि या सेकंड लेक्चर मध्ये कंप्लीट केलेले आहे. आता थर्ड लेक्चर जे असेल दॅट विल बी बेस्ड अपॉन न्यूमरिकल्स इन द सेकंड पार्ट, दॅट इज द रोटेशनल मोशन. Okay, with this we will end this lecture. Thank you.